आज आपण टम्म फुगलेली कमी तेलकट पालक पुदिना पुरी कशी करायची ते बघणार आहोत। ह्या पुऱ्या अगदी मस्त टम्म फुगतात आणि तेलकट होत नाहीत। तर अशाच कमी तेलकट होणाऱ्या पुऱ्या आज आपल्याला कशा करायच्या ते बघायचं आहे। माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघू शकता इथे मस्त ह्या पुऱ्या छान अशा कुरकुरीत आणि टम्म फुगलेल्या झालेल्या आहेत आणि जास्त तेलकटही होत नाहीत। तुम्ही ह्या पुऱ्या मुलांना डब्यामध्ये देऊ शकता किंवा प्रवासामध्ये तुम्ही जात असाल तेव्हा तुम्ही प्रवासामध्ये पण नेऊ शकता। सकाळच्या नाश्त्यालाही तुम्ही ह्या पुऱ्या करून खाऊ शकता। यामध्ये आपण पालक आणि पुदिना घेतलेला आहे, त्यामुळे अतिशय पौष्टिक अशा पुऱ्या आहेत। तर चला रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथं मी एक मूठभर असा पुदिना घेतलेला आहे। तर जास्त घेतला नाही, फक्त मूठभर घेतलेला आहे। तुम्ही जास्त पण घेऊ शकता। तर याची आपल्याला फक्त पानं घ्यायची आहे, जाड काड्या आपल्याला काढून टाकायच्या। तर असं हे पूर्ण पानच घ्यायचं आहे। तर आपण हे पूर्ण निसून घेऊया। आणि इथे एक जुडी पालक घेतलेली आहे। तर पालक पण मस्त पानं घेतलेली आहे, जास्त काड्या याच्या पण घेतल्या नाही। पालक आणि पुदिना स्वच्छ धुवून घ्यायचा। तर इथं मी हे सर्व धुवून घेतलेलं आहे। आणि हे पालक घ्यायची आणि थोडी जाडसर आपल्याला चिरून घ्यायची आहे, म्हणजे ही मिक्सरमध्ये टाकली तर लवकर बारीक होते। तर बघू शकता असं जाडसर चिरून घ्यायची आहे। आणि एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ही पालक आणि पुदिना दोन्ही पण टाकून घ्यायचे आहेत। हा पुदिना पण आपण यामध्ये टाकून घेऊयात। 5 ते 6 हिरव्या मिरच्या मी इथं जाडसर अशा कुटून घेतलेल्या आहेत, त्या टाकून घेऊया। आणि 9-10 लसूण पाकळ्या त्या पण अशा कुटून घेतलेल्या आहेत, त्या पण यामध्ये टाकायच्या। तर हे असं दोन्ही कुटून घेतल्यावर लवकर बारीक होतं। लसूण तसा राहत नाही किंवा जाड राहत नाही। 1 चमचा जिरं टाकायचं आणि थोडं पाणी टाकून हे याची पेस्ट करून घ्यायची आहे। तर इथं मस्त अशी पेस्ट करून झालेली आहे। तर ही पेस्ट आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात। आणि याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आणि हे यामध्ये टाकून घ्यायचं आहे। तुम्हाला आत्ताच यामध्ये जेवढं पाणी टाकायचं तेवढं पाणी तुम्ही टाकू शकता। यामध्ये आपल्याला आत्ताच मसाले टाकून घ्यायचे आहेत। तर इथं मी अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि 1 चमचा तिखट घेतलेला आहे। यामध्ये आपण मिरची वापरलेली आहे, त्यामुळे तिखट थोडं जपून टाकायचं। आणि चिमूटभर इथे हिंग घेतलेला आहे। जाडसर 1 चमचा धने घेतलेले आहेत, जाडसर कुटून घ्यायचे। 1 चमचा ओवा टाकायचा आहे आणि 2 चम्मच तीळ घेतलेले आहे। तर यामध्ये तीळ छान लागतात खायला। आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। मीठ पण आपल्याला आत्ताच जेवढं पाहिजे तेवढं टाकून घ्यायचं आहे। नंतर पिठामध्ये मिक्स करायला थोडं जड जाऊ शकतं, त्यामुळे मीठ जपून टाकायचं। आणि तुम्ही पीठ किती घेता त्याप्रमाणे यामध्ये मीठ घालायचं आहे। आणि हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर यामध्ये आपले सर्व मसाले मिक्स करून झालेले आहेत, हे बाजूला ठेवूया। आणि इथं मी 1 भांडभर पीठ घेतलेलं आहे। तुम्हाला पीठ किती घ्यायचं त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता। आणि 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि हे दोन्ही मिक्स करून घ्यायचं आहे। आणि यामध्ये आपल्याला ही सर्व पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि याची मस्त आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे। यामध्ये तुम्ही तेल पण गरम करून टाकू शकता। तुम्हाला अगदीच खुसखुशीत पुऱ्या हव्या असतील तर तुम्ही यामध्ये तेलाचं मोहन टाकू शकता। आणि हे मस्त आपल्याला घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे। तर मी इथे घट्ट गोळा मळून घेतला, त्यावर थोडं तेल टाकून घ्यायचं आणि आणखी थोडं मळून घ्यायचं आहे। तर बघू शकता आपला घट्ट गोळा असा तयार झालेला आहे। आणि याचे छोटे छोटे असे लिंबा एवढे गोळे करून घ्यायचे आहे आणि त्यामधला एक गोळा घ्यायचा आणि याच्या आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत। तर अशा पद्धतीने आपण पुऱ्या लाटून घेऊयात। तुमच्या पुऱ्या गोल येत नसतील तर 1 वाटी घ्यायची आणि या वाटीने मस्त असा आकार करून घ्यायचा आहे गोल। तर बघा अशा पद्धतीने मस्त अशा गोल आपल्या पुऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत। तर जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही। तर अशा मी इथे काही पुऱ्या करून घेतलेल्या आहेत, तर ह्या आपण तळून घेऊयात। तर इथं मी तेल गरम करून घेतलेलं आहे। तेलामध्ये अशी पुरी सोडायची आणि थोडी वरून प्रेस करायची आहे। तर बघा अशी मस्त टम्म फुगलेली आहे। तर अशाच पद्धतीने आपण सर्व पुऱ्या तळून घेऊयात। तळताना तेल थोडं गरम करून घ्यायचं, नंतर कमी करायचं आणि त्या तेलामध्ये अशा ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत। तर इथे मी सर्व पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत। तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्या सर्व पुऱ्या तळून झालेल्या आहेत आणि ह्या पुऱ्या तेलकटही झाल्या नाहीत आणि अगदी खुसखुशीत झालेल्या आहेत। हे बघा मी चोळून बघितल्यावर हाताला तेल लागलेलं नाही। तर बघा अशा कोरड्या फट आपल्या ह्या पुऱ्या झालेल्या आहेत आणि खुसखुशीतही झालेल्या आहेत आणि छान अशा टम्म फुगलेल्या आहेत। तर बघू शकता अशा ह्या पुऱ्या आपल्या
पौष्टिक तयार झालेल्या आहेत। अशा पद्धतीच्या पुऱ्या तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।